नमस्कार, पाकसिद्धी अँड ETC चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत साबुदाण्याचे पदार्थ बनवताना काय काळजी घ्यायची म्हणजे पदार्थ फसणार नाहीत. तसेच उपवासाचे पदार्थ बनवताना उपयोगी टिप्ससुद्धा आज आपण पाहूयात. बहुतेक वेळा आपण उपवासाला नेहमीच साबुदाणा खिचडी बनवतो. त्यासाठी साबुदाणा रात्रभर पाण्यात भिजवावा लागतो. पण कधीकधी आपण साबुदाणा रात्री भिजवायला घालायला विसरतो. अशा वेळी तुम्ही साबुदाणा आयत्या वेळी कोमट पाण्यात 2 तास अगोदर भिजवायला ठेवला तरी साबुदाणा छान मऊ भिजतो आणि आपण त्याची सहज खिचडी बनवू शकतो. 2. साबुदाणा खिचडी बनवताना शक्यतो जाड तळाच्या कढईचा वापर करायचा. त्यामुळे खिचडी सर्व बाजूने चांगली भाजली जाते आणि ती मऊ व्हायला मदत होते. भिजवलेला सर्व साबुदाणा अगोदर मोकळा करूनच मग कढईमध्ये घालायचा. 3. खिचडीसाठी वापरायचा साबुदाणा शक्यतो जुना घ्यावा. नवीन साबुदाणा धुताना विरघळतो व त्याची खिचडी चिकट व जास्त ढवळल्यावर खिचडीचा गोळा तयार होतो. 4. साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा. यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येऊन जास्त तिखट लागण्याचा धोका कमी होतो आणि ठेच्यामुळे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो. 5. खिचडीसाठी साबुदाणा धुताना 2 मिनिटे साबुदाणा पाण्यात भिजत घालावा व नंतर वर आलेले सर्व पाणी काढून टाकावे किंवा साबुदाणा धुण्यापूर्वी थोडा भाजून नंतर धुवून ठेवला तरी साबुदाणा चांगला भिजतो आणि फुलतो सुद्धा. 6. साबुदाणा खिचडी करताना परतल्यानंतर कढईवर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. यामुळे मऊ लुसलुशीत अशी साबुदाणा खिचडी तयार होते. 7. खिचडी करताना फोडणीत मिरची व जिऱ्याबरोबर चिमूटभर लाल मिरची पावडर घातली तर खिचडीला छान गुलाबी रंग येतो. तसेच खिचडीत घालावयाचे शेंगदाणा कुटही शेंगदाणे खमंग गुलाबी भाजून केलेले असले तरीही खिचडीला रंग छान येतो आणि चवही छान लागते. 8. थंड झालेली खिचडी परत गरम करताना जर खिचडीवर पाणी किंवा दूध किंवा ताकाचा हबका मारून परत गरम केली तर खिचडी मोकळी होते आणि चवीलाही ही गरम खिचडी छान लागते. 9. साबुदाण्याची खिचडी मऊ आणि मोकळी होण्यासाठी साबुदाणा धुतल्यानंतर पाण्यात न भिजवता दुधात भिजवावा. खिचडीला फोडणी देऊन झाल्यानंतर पुन्हा थोडे दूध शिंपडावे म्हणजे खिचडी मऊ लुसलुशीत आणि मोकळी होते. 10. किंवा साबुदाणा भिजवताना थोडे ताक घाला म्हणजे साबुदाणा मोकळा राहून खिचडीसुद्धा मोकळी होते. 11. साबुदाणा खिचडी शेंगदाण्याचे कूट वापरताना जाडसर कूट त्यामध्ये वापरायचे, त्यामुळे खिचडी छान मोकळी होते आणि खाताना खूप छान लागते. 12. साबुदाणे वडे करताना बटाट्याऐवजी भगरीचे म्हणजेच वरईच्या तांदळाचे पीठ घातले तर साबुदाणे वडे छान कुरकुरीत होतात. बटाट्यामुळे साबुदाणे वडे आतून चिकट व नरम होतात. 13. शेंगदाण्याच्या आमटीला ओले शेंगदाणे घेतले तर आमटी जास्त चवदार होते. अशाच पद्धतीने आपण ओल्या काजूची उपवासाची आमटीसुद्धा बनवू शकता. 14. साबुदाणा धुतल्यानंतर साबुदाण्यात जास्त पाणी ठेवू नये. पाणी ठेवल्यास खिचडी चिकट होते व जास्त ढवळल्यावर खिचडीचा गोळा होतो. म्हणून साबुदाणा भिजेल एवढेच त्यामध्ये पाणी ठेवावे. 15. साबुदाणा खिचडी मस्त लुसलुशीत होण्यासाठी ती अर्धवट शिजल्यावर त्यावर 2-3 चमचे दूध शिंपडावे आणि पुन्हा एकदा एक वाफ येऊ द्यावी. 16. साबुदाणा खिचडीत समप्रमाणात शेंगदाण्याचा कूट असेल तर साबुदाणा मोकळा तर राहतोच पण खिचडीची चव देखील वाढते आणि जर शेंगदाण्याचा कूट नसेल तर खिचडी चिकट आणि खिचडीचा गोळा तयार होतो. 18. उपवासात जास्त पदार्थ साबुदाण्याचे बनवले जातात. यापासून बनवलेले पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात कारण यापासून बनवलेले पदार्थ चविष्ट असतात आणि चटकन बनतात. 19. वरी तांदळाची इडली करताना थोडे थोडे मिश्रण तयार करून लगेचच इडली पात्रात ठेवून वाफवावे म्हणजे इडल्या जाळीदार व हलक्या होतात. एकदम भरपूर मिश्रण केल्यास थोड्या वेळाने मिश्रण गार झाल्यावर मिश्रण घट्ट होते आणि इडल्या दळदळीत होतात. 20. फराळी थालीपीठाच्या भाजणीचे पीठ व राजगिरा पीठ जुने झाले की थोडे कडू होते म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवल्यास नेहमीच चांगले राहते. 21. राजगिरा पीठ थोडे तूप घालून खमंग भाजून ठेवले तर फ्रीज बाहेरही खूप दिवस राहिले तरी कडू होत नाही व त्याची थालीपीठही जास्त कुरकुरीत होतात. 22. फराळी थालीपीठं करताना तव्यावर तुपाऐवजी तेल घातले तर जास्त खमंग होतात व तूप घालून भाजलेली थालीपीठं काही वेळा पीठ जुने असेल तर कडवट होतात. 23. साबुदाणा वडा करताना त्यामध्ये थोडेसे भगरीचे म्हणजेच वरईचे पीठ घातल्यास साबुदाणा मस्त कुरकुरीत तयार होतो.
24. जर आपण साबुदाणा जास्त काळ भिजत ठेवला तर हे साबुदाणे तळायला आणि शिजायला जास्त वेळ घेईल आणि वडे करताना तळण्यासाठी तेलही जास्त लागते. साबुदाणा ठराविक वेळेसच भिजत घालावा. जर साबुदाण्यावरील भाग पारदर्शक दिसत असल्यास ते वापरण्यासाठी खूप चांगले आहे आणि चांगल्या भिजलेल्या साबुदाण्यात तेल कमी लागते व आपण साबुदाणा हाताने दाबून बघितल्यावर देखील आपल्याला समजेल की साबुदाणा भिजला आहे की नाही ते. 25. शेंगदाणे तळून न घेता भाजून घ्या. उपवासाचे बरेच पदार्थ बनवण्यात शेंगदाणे वापरतात. शेंगदाण्याचा वापर करताना जास्त तळले जातात. ही पद्धत चुकीची आहे. असं न करता शेंगदाणा तव्यावर किंवा कढईत भाजून घ्या. तेल न वापरता हलकं सोनेरी किंवा तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. असे केल्याने साबुदाण्याच्या खिचडीत आणि वडे किंवा इतर पदार्थांमध्ये तेल कमी लागेल. 26. उपवासाच्या शिंगाड्याच्या पिठाला सामान्य पिठाप्रमाणे मळू नका, कारण हे पीठ कॉर्नफ्लॉवरसारखे असते. यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त पडल्यावर हे मळून घ्यायला खूप त्रास होऊ शकतो. या त्रासापासून वाचण्यासाठी कणिक मळताना थोडंसं तेल घाला आणि लागत पाणी घालून कणिक हळूहळू मळावी. अशा ह्या उपवास स्पेशल टिप्स आवडल्या तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.